मुंबईतील घाटकोपर परिसरातील पंतनगर पालिका शाळा क्रमांक 3 मध्ये आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत प्रवेशोत्सवात सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणात रंगून गेले होते। यावेळी महापौर रितू तावडे यांनी महापालिकेच्या शिक्षण धोरणाबाबत माहिती देताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। काही शैक्षणिक साहित्याचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित साहित्य लवकरच विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे। तसेच पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या 27 वस्तू एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। महापालिकेच्या शाळांना सीबीएसई दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान पालकमंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना महापालिकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा केला। किफायतशीर दरात विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले। अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात येणार असून अशा शाळांतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल असेही शेलार यांनी स्पष्ट केले। तसेच बोगस जन्म आणि मृत्यू दाखल्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। शाळांच्या इमारतीचा कायापालट, आरक्षित भूखंडाचा विकास आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला। धीरज खोलप, मुंबई। पालिकेच्या शाळेत आलेला आज शाळेचा पहिला दिवस आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत केलेले आहे तुम्ही महापौरांनी एकत्र करून। मी असेल, महापौर आमचे आमदार पराग शहाजी, नगरसेविका आमच्या राखीताई, आमचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, आम्ही सगळेच जण आणि आमच्या महानगरपालिकेचे सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, आज शाळेचा पहिला दिवस। खऱ्या अर्थाने ही इमारत, याला रूप, रंग, साज, सूर विद्यार्थी ज्या वेळेला येतात त्याच वेळेला चढतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधला पहिला गुरु आईवडील असतात आणि त्यानंतर शिक्षक आणि शिक्षक देणारी शाळाही असते आणि म्हणून गुरु शिष्यांचा भेटच आहे, हा आनंदाचा सोहळा आहे। आपल्या मित्रमैत्रिणींना आपण सुट्टीनंतर पुन्हा भेटायचं, एकत्र अभ्यास करायचा, एकत्र खेळायचं आणि शिक्षकांना सुद्धा हुरहुर असते की अरे आपली मुलं, आपले विद्यार्थी 2 महिने झाले आपल्याबरोबर नाही आहेत, त्यांचा आनंद आणि म्हणून या सगळ्याला आनंद सोहळा म्हणून आपण पाहतो। या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं याचा अर्थ पुन्हा एकदा आपल्या ज्ञान प्रक्रिया केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची सहभागिता देणं, हा आनंदोत्सव साजरा करताना आम्हाला अतिशय समाधान होतं। जे विरोध करतायत ते कंत्राटदाराचे समर्थक आहेत। कंत्राटदाराने दिलेल्या वस्तू बरोबर, कंत्राटदाराने दिलेल्या वस्तू वेळेत आणि जेम पोर्टलवरनं पारदर्शक पद्धतीने येणाऱ्या गोष्टींमध्ये शंका आणि म्हणून कंत्राटदार धार्जिणे लोकच जेम पोर्टलच्या खरेदी आणि त्याच्या वितरणावर शंका उपस्थित करतात। एकूण काय तुम्ही सांगाल, ज्या पद्धतीने जेम पोर्टलवरून आरोप होत आहेत यामागे काय राजकारण वाटतं तुम्हाला? कंत्राटदाराचं हित विरोध करण्याचं कारण काय? एक पोर्टल आहे जे पारदर्शक आहे, जे सर्वमान्य आहे, जे सरकारमान्य आहे, जे किफायतशीर आहे आणि ते योग्य पद्धतीने काम करते, तिथून खरेदी केली तर यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण? आणि कंत्राटदारांनी केली का हातसफाई, या कंत्राटदार हातसफाईचे समर्थक आहेत जे विरोध करत आहेत। अशी खरंच वस्तू पोचल्यात का? म्हणजे स्वतः मान्य केली आहे का? नाही, ते पोचल्या आहेत, पोचतील आणि पोचणारच। एकूण महानगरपालिकेच्या शाळेत आलेला आहात, पण महानगरपालिकेच्या शाळा टिकवणं देखील आता महानगरपालिकेकडे मोठं आव्हान झालेलं आहे। आत्तापर्यंत 9 शाळांच्या जागा ज्या आहेत महानगरपालिकेने खाजगी संस्थांना दिलेल्या होत्या, त्यातील एक पंतनगरची शाळा आहे ज्या संदर्भात राखी जाधव यांनी देखील आवाज उचलला, स्थानिक नागरिकांनी आवाज उचलला, सगळ्याच पक्षांनी आवाज उचललेला आहे, पराग यांनी देखील पत्र दिलेलं आहे। अशा प्रकारच्या 9 शाळा महानगरपालिकेच्या त्यांच्या 2-3 प्रकार आहेत। एक बांधून तयार असलेली शाळा, दुसरं शाळेसाठी आरक्षित भूखंड आणि तिसरं विविध पुनर्विकासामध्ये ज्या AR म्हणजे अकोमोडेशन रिझर्वेशन खाली मिळणाऱ्या शाळा, या तिन्हींवर सर्वंकष धोरण पारदर्शक पद्धतीने महानगरपालिका करेल
आणि त्या पद्धतीची कारवाई चालू आहे. पण ती ज्या भूखंड आहेत ते पुन्हा घेण्यात यावेत आणि तिथे बघा, पालिकेच्या मुद्दा शाळा- आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीने महानगरपालिका, मुंबईकर आणि महानगरपालिकेतले शाळेतले विद्यार्थी यांच्यावर अन्याय होईल आणि गैरफायदा दुसरा कोणीतरी घेईल अशी कुठलीही भूमिकेला भारतीय जनता पक्षाची मान्यता नाही. सर, अनधिकृत शाळांचा देखील प्रश्न आहे. शाळा सुरू झालेल्या आहेत, तर त्या अनधिकृत शाळांचं जे आपण काही शाळांना नोटिसा देखील तशा पाठवलेल्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा काय असा एक प्रश्न समोर त्यांच्या उभं राहिला आहे किंवा आता त्यांच्याबद्दल कसं अनधिकृत कुठलीही गोष्ट ही खपवून घेतली जाणार नाही. अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीवर लावणं हे बरोबर नव्हे. त्या विद्यार्थ्यांना जवळच्या महानगरपालिका शाळा आणि अन्य शाळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही सगळे काम करू. आत्ताच म्हणजे दिलीप सोमा यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर, गोंडी परिसरांमध्ये शाळांची पाहणी केली होती. या ठिकाणी ह्या शाळा आढळून आल्या. आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी एक विषय घेतलेला आहे की या शाळांमधून कागदपत्र देखील बोगस बनवली गेल्याचे समोर आलेलं आहे. ही कागदपत्र कदाचित पुढची डॉक्युमेंट तयार करण्यासाठी केली असावीत असा संशय आहे त्यांना. कसं पाहता यांना शाळांचा उपयोग इथे आता कागदपत्र देखील तयार करण्यासाठी केला गेलेला असावा असा त्यांचा आरोप आहे. बघा, किरीट सोमय्या यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या मुंबई शहरामध्ये बोगस दाखले, जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र या सगळ्या विषयावर प्रचंड मेहनत करून त्यांनी पुरावे गोळा केले, ते प्रशासनासमोर मांडले आणि प्रशासनाला त्याची चौकशी करायला लागली. मी स्वतः बैठक घेतली, महापौर मॅडमने बैठक घेतली. आम्ही सगळेच या बोगस मनोवृत्तीच्या विरोधात आहे. मग या बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल, या सगळ्या व्यवस्था उभा करणाऱ्या अन्य काही अशा गोष्टी, अनधिकृत शाळा असतील किंवा अन्य काही असेल, हे जर कारणीभूत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. यात चुकीचं काय? आता ते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील दाखल करायला आज जाणार आहे. बिलकुल त्यांनी केली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. सर, एक राजकीय प्रश्न आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर 16 तारखेला ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे मात्र त्यामध्ये सहभागी होणार नाहीत असं माहिती मिळते. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार, महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार भरीव काम करत आहे. आता तर तशा अर्थाने विना अट ही कर्ज मुक्तीच आहे. ते नवीन धोरण कॅबिनेटमध्ये मंजूर झालं, ती योजना कामाला लागली. जे आमचे शेतकरी कर्जाचे हप्ते वेळेत भरतात त्यांनाही प्रोत्साहनात्मक त्या ठिकाणी त्यांचा अधिकार दिला जातो आहे. मग या सगळ्यात आंदोलनाचा विषय आला कुठे? सूचना असतील तर करा. आणि जर उभाटा सेना आंदोलन करणार असेल तर माझा प्रश्न एवढाच आहे की आंदोलनाची संख्या तुम्ही इनोवामध्ये घेऊन जाणार आहात का नॅनो कारमधला घेऊन जाणार आहात तेवढं सांगा. आणखीन एक प्रश्न आहे. नवी मुंबईत आज मुख्यमंत्री गेलेले आहेत आणि काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेचं नाव नसल्याचं विरोधक म्हणताय. त्यामुळे विरोधकांनी कुठेतरी महायुतीमध्ये पुन्हा एकदा काही गडबड आहे का अशी शंका व्यक्त करतात. बघा, विरोधक बदनाम आहेत. त्यांनी महायुतीतल्या नेत्यांच्या नामाबद्दल चिंता करू नये. आणि एकनाथजी आमचे नेते आहेत, सुनेत्राताई नेते आहेत, देवेंद्रजी नेते आहेत. ते तिघं बरोबर एकमेकाला बरोबर घेऊन राज्याच्या हिताचं काम करतात. बदनाम लोगों हमारे नाम की चिंता नाही करणार. हा शाळेत पहिलाच दिवस विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे, कसं वाटतं? आज खूप आनंद होत आहे. 15 जून पूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आज प्रवेश मुलांचा सुरू झालेला आहे आणि मुलं अतिशय आनंदात आहे. आम्ही सगळ्या मुलांना भेटलो, सेकंड केली, फूल दिलं त्यांच्या हातात. तर त्यामुळे मुलांचा आनंद, उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो आहे. एक 2-3 महिन्याच्या सुट्टीनंतर पुन्हा अभ्यासामध्ये आता हे रुजू होणार आहेत आणि आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देतो. मॅडम, जेम पोर्टल इथपर्यंत आले पुढे जे आरोप होत आहेत त्यात किती नाही, सत्य आहे? आत्ताच पालकमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की अतिशय ट्रान्सपरन्सी, अतिशय पारदर्शकता असं जेम पोर्टलवरून आता कारभार होणार आहे. आतापर्यंत कंत्राटदारांचं हित बघितलं जायचं, आता मात्र मुंबईकरांचा टॅक्सपेअर पैसा अननेसेसरी या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या हिताचं अशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन आत्तापर्यंत उभाटाने केलं होतं ते आम्ही मोडीच काढलेलं आहे. आणि आज जेम पोर्टलवरती सर्व वस्तू आणून आम्ही कमीत कमी भावाने आज मुंबई महानगरपालिकेमध्ये मुलांपर्यंत संपूर्ण 27 गोष्टी पोहोचवणार आहोत आणि ह्याच्यामुळे जवळपास आत्तापर्यंतच्या व्यवहारामध्ये 25% पैसा हा मुंबईकरांचा टॅक्सपेअरचा वाचलेला आहे. पण वस्तू आलेल्या आहेत का? वस्तू जेम पोर्टल ही प्रणाली प्रथमतः मुंबई महानगरपालिकेमध्ये राबवत असल्यामुळे
आत्तापर्यंत 4-5 वस्तूंचं वितरण झालेलं आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये आपण पूर्ण 27 वस्तू देणार. ही सुरुवात असल्यामुळे थोडीशी सुरुवात आहे, पण पुढच्या वेळी मात्र सर्व 27च्या 27 वस्तू एकाच वेळी मिळणार. पण आताही मिळणार, पण एक 15 दिवसाच्या अवधीमध्ये सर्व मिळतील. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न की इथे पंतनगरच्या बाजूलाच एक पंतनगर शाळा क्रमांक 2 होती, ती तोडून तिची जागा खाजगी संस्थेला देण्यात आलेली आहे आणि अशाच मुंबई महानगरपालिकेच्या 9 शाळा या तोडून खाजगी संस्थांना देण्याचा घाट गेल्या 2-3 वर्षात रचला गेला. कसं पाहता याकडे आणि तुमचा देखील त्याला विरोध असल्याचं समजत आहे आणि एकूण काय पक्षाची भूमिका असतात आणि महापौर म्हणून काय भूमिका असतात? प्रशासकीय काळामध्ये अशा पद्धतीचे सगळे शाळांची भूखंड किंवा शाळा देण्याची कामं सुरू झाली होती. त्याची आम्ही पूर्ण रिव्ह्यू मीटिंग घेतलेली आहे. पण पंतनगरच्या या शाळेच्या बाबतीत सांगायचं तर जवळपास 300-350 विद्यार्थी असताना, शिकत असताना ही पंतनगरची शाळा का म्हणून त्या समोरच्या जी काय आहे त्या लोकांना देण्यात आली, हा खूप मोठा संशोधनाचा विषय. म्हणूनच ही शाळा या बाबतीत पूर्ण आम्ही माहिती घेतो आहे, अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे. जांभेकर मॅडमशी पण मी या बाबतीत बोलले. जांभेकर मॅडम पण त्यावेळी उपायुक्त नसताना हा सर्व झालेलं आहे. पण आम्ही शक्य झालंच तर ही शाळा पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देणार, हा पूर्ण प्रयत्न मी करणार. 9 भूखंडांबाबत देखील आणखी प्रकारचा निर्णय होत असतो. 9 भूखंडाबाबत आत्ताच सांगितलं की ज्या पद्धतीने काही जे भूखंड असतात त्याच्यावरती आपण PPP तत्वावरती ते भूखंड देतो, पण तीसुद्धा काही 5 काय 6 त्यावेळी प्रशासनाच्या कार्यकाळात झालेली ती पण आम्ही रद्द केली आहे. आणि आता नव्याने त्याच्यावर SOP बनवून कशा पद्धतीने देता येईल आणि आपल्या मुंबईतल्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा घेता येईल याकडे आम्ही लक्ष देऊन त्या पद्धतीचे SOP करून ते भूखंड येणाऱ्या काळात आम्ही देऊ. पालिका विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चाललेली आहे. या संख्या वाढवण्यासाठी काही विशेष प्रयत्न आपल्या आपण जर पाहिलं तर आता CBSEच्या जी आता आपण ज्या शाळेत बसले ती पण CBSE बोर्डाची शाळा आहे. या ठिकाणी आपल्याला आताच्या काळाप्रमाणे पालकांना अभिप्रेत असलेली शाळा आपण उभी करतोय. त्यामुळे आता जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर संख्या तुम्ही पाहू शकता. ही एक मोड्स ऑपरेंडी होती, ज्या पद्धतीने अशा पद्धतीने दाखवून ते त्या ह्यांना दाखवायचं होतं की शाळेत मुलं येत नाही आहे. पण ते आम्ही सगळं चित्र बदलून मुंबई महानगरपालिकेनेच तयार केलेल्या शाळा आम्ही या ठिकाणी उभ्या करतो. धन्यवाद.